नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून भव्य ग्रंथालय उभारण्यात आलेलं आहे। आमदार मंदा म्हात्रे यांनी मागणी केली होती ग्रंथालयाची आणि आता ती पूर्णत्वास आलेली आहे। आपण त्यांच्याशी बोलूया। मॅडम, काय सांगाल, आज हे ग्रंथालय पूर्ण झालेले आहे, कधीपर्यंत उद्घाटन होईल? नावासंदर्भात काही विचार करण्यात आलाय का? हे ग्रंथालय उभं राहण्याच्या मागे फार मोठं कारण आहे। मी सिडकोकडे सुरुवातीला प्लॉट मागितला। प्लॉट देताना सिडकोमध्ये बरेच लोकांनी अडचणी केल्या, विरोध केला, जसा हॉस्पिटलला आता विरोध होते त्याचप्रमाणे। पण मी कुठे मागे हटली नाही आणि हा प्लॉट मिळवला। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, आर्किटेक्टने हे चांगलं सुंदर वास्तू, कॉन्ट्रॅक्टर अश्विन कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी अतिशय माझ्या स्वप्नातली वास्तू बनवलेली आहे। यात अंध असतील, मतिमंद, अपंग असतील यांच्यासाठी वेगवेगळे क्लासरूम केलेले आहेत आणि प्रकाशमय जी माझ्या स्वप्नातली सेंट्रल लायब्ररी होती ती आज ही तिसरी लायब्ररी मी बनवते। हे काय माझं पहिलं काम नाही आहे। मी बोलत नाही, मी घोषणा करत नाही, पण माझी कामं ही कृतीतून सुरू असतात। मी काय बॅनर पोस्टर लावून मोठी होणारी कार्यकर्ती नाही, तर माझं काम एक कृतीच असतं। पहिली मी बेलापूरला केली नगरसेविका असताना, दुसरी आता मी दिवाळ्याला उभी केली आणि तिसरी ही आहे। आणि मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, सर्व प्रकारचं शिक्षण मिळावं। आणि आपण बघितलं असेल की संपूर्ण टेबलावरती, प्रत्येक टेबलावर कॉम्प्युटर सिस्टीम वगैरे आपण दिलेली आहे। अंध मुलांसाठी आपण वेगवेगळ्या लाद्या, कॅन्टीन, गार्डन असं सगळं व्यवस्थित ज्येष्ठ नागरिकांसाठी हिचं आपण निर्माण केलेलं आणि लवकरच याचं आम्ही उद्घाटन करू। कोणी आलं नाही आलं तरी आम्ही उद्घाटन करू आणि ही लायब्ररीचं खंडर न होऊन देता लवकरात लवकर याचं उद्घाटन करावं अशी इथल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांची हे आहे। कारण त्यांना सुद्धा येऊन इथे पुस्तकं वाचन करायचे, काही ना काही कार्यक्रम करायचे आहेत। आणि आपण बघितलं असेल की मी ज्या उद्दिष्टाने ही लायब्ररी बनवली, मला ज्यांनी अधिकार दिले ते महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्यामुळे मी आज आमदार आहे, संविधानामुळे आज महिलांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे। मी सर्व नगरसेवक, सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलणार आहे, कारण सुरुवातीला पालिका नव्हती, नगरसेवक नव्हते, तेव्हाच मी पहिल्यांच्या आयुक्तांजवळ बोललेली होती की आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव त्यांचं नाव द्यावं। कारण पुस्तक हा त्यांचा आत्मा होता, संविधान हा त्यांचा आत्मा होता आणि त्या संविधानावर आज आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी हा देश चालवतात। राज्याचे मुख्यमंत्री आमचे देवाभाऊ फडणवीस हे राज्य चालवतात आहेत आणि अशा महामानवाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इथे देण्यात अनेक दालनं आहेत इथे। या दालनामध्ये वेगवेगळी तेलचित्र असतील, सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, आणखीन वेगवेगळे ज्यांनी राज्यकर्त्यांनी समाजासाठी काम केलेलं आहे, समाजाचं उत्थान केलेलं आहे, अशा लोकांची तेलचित्र लागतील। आर्ट गॅलरी उभी राहील इथे। अनेक कलाकारांना आपण दालन दिलेलं आहे, ते त्यांचे अनेक कलाकार इथे घडतील। मग ते डान्सचे असतील, गाण्याचे असतील, वेगवेगळे कलाकारांना सुद्धा आपण इथे एक मोठं दालन दिलेलं आहे। आणि मला वाटतं महाराष्ट्रात ही पहिली सेंट्रल लायब्ररी होत आहे, पुण्यात पण नाही आणि मुंबईत पण नाही। आणि त्या पद्धतीनेच मी आयुक्तांना सांगितलं की ह्याचं पूर्ण मेंटेनन्स आणि सगळी जी भरती कराल ती अगदी क्वालिफाईड चांगली मुलं ज्यांना त्यातलं नॉलेज असेल असंच करा। कोणी नेता किंवा मंदाताई फोन करते म्हणून त्यांना घेऊ नका, तुम्ही परीक्षेचं त्यांची एक्झाम घ्या आणि मग इथे ती मुलं द्या। कारण ही वस्तू बनवणं सोपं असतं, कुठली संस्था बनवणं सोपं असतं, पण ती टिकवणं सोपं नसतं। तर त्यासाठी लवकरात लवकर याचं उद्घाटन होईल, नाही झालं तर मी स्वतः करून टाकेन। नक्कीच मॅडम। आता सध्या जर नवी मुंबईमध्ये बघायला गेलं तर क्लस्टरवरून राजकारण देखील आपल्याला पाहायला भेटतंय। वनमंत्री गणेश नाईक यांनी एका भाषणामध्ये असं वक्तव्य, नाराजी स्पष्ट व्यक्त केलेली आहे। तुम्ही कशा पद्धतीने बघता याकडे? नवी मुंबईचा विकास झाला पाहिजे की याच्यावर नाराजी व्यक्त झाली पाहिजे, कशा पद्धतीने बघता? बघा, या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचं स्वप्न आहे गरीबाला घर मिळालं पाहिजे, त्यांना सावली मिळाली पाहिजे, त्यांचं ऊन पावसापासून रक्षण झालं पाहिजे, त्यांच्या मुलाला सुद्धा चांगल्या घरात राहण्याचा अधिकार मिळाला पाहिजे। उद्या माझा दौरा आहे, आपण सगळ्यांनी यायचं आहे। उद्या माझे अधिकारी ह्याच स्कीमसाठी माझ्या CBD बेलापूरमध्ये आमचा दौरा आहे, जागा दाखवणार। पण हे सगळं करत असताना आपण रस्ते, पाणी, लाईट, ड्रेनेज, पार्किंग याची पण व्यवस्थेकडे लक्ष दिलं पाहिजे। ज्यावेळी नवी मुंबईमध्ये डेव्हलप होत होतं त्यावेळी आम्ही बोलायला पाहिजे होतं, आम्ही बघायला पाहिजे होतं। आपले कोण लोक आहेत असे इथले की जे बिल्डरांना फोन करतात, कॉन्ट्रॅक्टरला फोन करतात, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे।
मला अर्धा हिस्सा पाहिजे, ते पण आपण बघितलं पाहिजे ना. मंदा मात्रेचा विभागामध्ये कोण हस्तक्षेप करतो, कोण बिल्डरांकडनं दुकानं गाळे घरं मागतं, पार्टनरशिप मागतं. मंदाताई तर कोणाकडे गेली नाही. मंदा मात्रेच्या मोबाईल मध्ये एकाही बिल्डर या कॉन्ट्रॅक्टरचा नंबर तुम्हाला मिळणार नाही. आणि कुठल्या बिल्डरांनी इथे येऊन सांगावं की मंदाताईचा फोन होता म्हणून मी उद्या राजकारण सोडून देईन. मला एवढंच म्हणायचं आहे. मला तर ऑफिस पण नाही मिळत. लोकांनी प्रत्येक बिल्डिंग मध्ये ऑफिस घेतलेत, मला ऑफिस एक ऑफिस घेतलेलं भाड्याने ते आता सोडायला लागणार आहे. अशी माझी अवस्था आहे. मला हेच म्हणायचं आहे की बिल्डरांना फोन कोण मारतं की आमच्या माणसांना कामं द्या. कोण मारतं? कोण? मी मारते का? आमचा कार्यकर्ता याला घरं द्या, यांना दारं द्या. कोण इथं फिरतं? नवी मुंबईत बेलापूरमध्ये कोण घुसून सगळी लपडी करतो ती पहिली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावून शोधली पाहिजे आणि मग स्टेटमेंट केली पाहिजे. नक्कीच आमदार मंदा म्हात्रे ज्या आहेत त्या या क्लस्टर भूमिकेवरून आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला भेटतात. कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई.